नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। मसाजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे 2 सीसीटीव्ही समोर। एका सीसीटीव्ही संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आधीपासूनच हॉटेलमध्ये बसल्याचं समोर। मसाजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण, पोलीस अधिकारी राजेश पाटील आणि आरोपीची एका हॉटेलमध्ये भेट, दोघांच्या भेटीचं सीसीटीव्ही व्हायरल। उद्या विरोधी पक्षाचे सर्व नेते बीड आणि परभणीला जाणार, तर पुढील आठवड्यात बीडमध्ये प्रचंड मोठा मोर्चा काढणार, आव्हाड आणि वडेट्टीवारांची माहिती। परभणीत आमदार रोहित पाटलांकडून पोलीस लाठीमारात जखमी झालेल्या महिलांची भेट, जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन महिलांची विचारपूस। रोहित पवारांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेतली। रोहित पवारांनी सूर्यवंशी कुटुंबियांशी संवाद साधला। सोमनाथ सूर्यवंशींचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता। संतोष देशमुखांची हत्या ही अतिशय भीतीदायक आणि अमानवीय घटना, वाल्मिक कराड यांचा मास्टरमाइंड असून यात मोठ्या लोकांचा हात, आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया। बीड परभणीतील घटनेवरून विरोधकांच्या सरकारविरोधात घोषणा, पायऱ्यांवर विरोधक आक्रमक, तर परभणी बीडच्या मुद्द्यावरून विरोधकांचा महायुती सरकार विरोधात टीकेची सूड। सूर्यवंशीला पोलिसांनी मारहाण केली म्हणून त्याचा मृत्यू, गुंडांना सुरक्षा देण्यासाठी सरकारला बहुमत दिलंय का, वडेट्टीवारांचा हल्लाबोल। बीड घटनेतील गुन्हेगाराला 2 बॉडीगार्ड कसे, वाल्मिक कराडवरून संदीप क्षीरसागर यांचा सवाल। अधिवेशन संपेपर्यंत वाल्मिक कराडला अटक करा, अन्यथा मोर्चा काढणार, क्षीरसागर यांचा सरकारला इशारा। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे संबंध, वाल्मिक कराड सरकारपेक्षा मोठा आहे का, जितेंद्र आव्हाडांचा सरकारला संतप्त सवाल। बीड परभणीच्या मुद्द्यावर आम्हाला बोलू दिलं जात नाही, आव्हाडांचा वडेट्टीवारांचा आरोप। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ बोलावलेल्या खोपोली बंदला नागरिकांचा चांगला प्रतिसाद। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूच्या निषेधार्थ काढली रॅली। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ धाराशिवच्या तळवडे गावात रास्ता रोको आंदोलन, संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आंदोलकांची मागणी। नागपूर विमानतळाजवळ अनोळखी व्यक्तीनं जीवे मारण्याची धमकी दिल्याचं सुषमा अंधारे यांचं ट्विट, फडणवीसांनी सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती पाहावी, अंधारेंची मागणी। छगन भुजबळांचं येवल्यात कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत, भुजबळांच्या येवल्यातील कार्यालयात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, तर भुजबळांचा मतदारसंघातील नागरिकांशी संवाद। भुजबळांना मंत्रिपद देऊन कार्यकर्त्यांवरचा अन्याय दूर करा, त्यांना मंत्री करा अन्यथा राजीनामा देऊ, कार्यकर्त्यांचा इशारा। सुधीर मुनगंटीवारांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये खदखद, चंद्रपुरातील भाजप कार्यकर्त्यांची नागपूरपर्यंत पायी यात्रा, नागपुरात न्याय न मिळाल्यास दिल्ली पायी यात्रा करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार। विजय शिवतारेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचे बॅनरवरून एकनाथ शिंदे यांचा फोटो गायब, शिवतारेंना मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। मागण्या मान्य करा अन्यथा 25 जानेवारीपासून पुन्हा उपोषण सुरू करणार, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा। नागपूर विधान भवनावर आदिवासी बांधवांचा मोर्चा, आदिवासी बिंजवार समाज एकच असा ठराव केंद्राला पाठवण्याची मागणी। नागपूरमध्ये आंबेडकरवादी संघर्ष पार्टीचा विधान भवनावर मोर्चा, सर्वसामान्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी हा मोर्चा। ठाणे परिवहन सेवेतील चालक वाहकांचा बेमुदत संप, पगारवाढ, दंड आकारण्याच्या विरोधात चालक वाहक आक्रमक, संपामुळे प्रवाशांचे हाल। अंबाजोगाईतील स्वराती रुग्णालयातील बनावट औषध प्रकरण, आरोपी मिहिर त्रिवेदीने ठाण्यातून 50 लाख बनावट गोळ्या खरेदी केल्याचं उघड, त्यातील 10,96,000 गोळ्या गुजरातला पाठवल्या। साताऱ्यातील न्यायमूर्ती लाच प्रकरण, 2 आरोपींना न्यायालयाला स्वतःहून त्यांनी स्वाधीन केलंय, दोघांना कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। वाशिम शहरातील तामसी फाटा ते पांचाळा फाटा दरम्यान रस्त्याचं रुंदीकरण आणि सुशोभीकरण करण्याची मागणी, रस्त्याचं चौपदरीकरण करण्याचीही मनसे जिल्हाध्यक्षांची मागणी। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील भीमा नदीवर गोळेगाव अगोती दरम्यान पूल उभारावा, खासदार सुप्रिया सुळेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे मागणी। अमरावती बडनेरा मार्गावरील महत्त्वाच्या 9 रेल्वे गाड्या उद्या रद्द, रेल्वे रूळ टाकण्याच्या कामामुळे गाड्या रद्द करण्याचे रेल्वे विभागाचा निर्णय। उद्यापासून ऑनलाईन आरटी अंतर्गत शाळांच्या नोंदणीला सुरुवात होणार, जून-जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणार। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील निमगावमध्ये केशर आंबा कार्यशाळेचं आयोजन, आंबा उत्पादक निनाद पाटलांच्या बागेत कार्यशाळेचं आयोजन, आंबा उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती।
सायबर गुन्हे रोखण्यासाठी स्वराज्य अभियान शिष्टमंडळाचे नालासोपारा पोलिसांना निवेदन, सायबर गुन्ह्यासंदर्भात जनजागृती करण्याचीही मागणी. धाराशिवमध्ये ग्राहकांना खरेदीवर पॉइंट न दिल्याने कापड दुकानदाराला 10,000चा दंड, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची कारवाई. नंदुरबारच्या सारंगखेड्याच्या घोडे बाजारात तेजी, रुची घोडीला 51 लाखांपर्यंत मागणी, लाखो रुपये किमतीचे घोडे बाजारात विक्रीसाठी दाखल. जळगावच्या रावेरमध्ये रथोत्सव ओढण्याचा महिलांना मान, शहरात दत्तनामाचे जयघोष, श्रीरंग कुलकर्णी आणि दीपिका कुलकर्णी यांच्या हस्ते रथाचं पूजन. कराडमधील शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे कर्नल संभाजीराव पाटलांच्या हस्ते उद्घाटन, प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांसह विद्यार्थ्यांची मोठी गर्दी. या प्रदर्शनात कारगिल युद्ध गाजवलेली सैन्य दलाची बोफोर्स तोफ आकर्षण ठरली. सोलापूरमध्ये परभणीतील घटनेच्या निषेधार्थ डीपीआय पक्ष आक्रमक, बसस्थानकासमोर रास्तारोको आंदोलन करत सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्याची मागणी. गोंदियामध्ये काँग्रेसचं ईव्हीएम विरोधात आंदोलन, आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची काँग्रेसची मागणी, काँग्रेसचं तहसीलदारांना राष्ट्रपतींच्या नावे निवेदन. भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 253 रस्त्यांची दुरावस्था, दुरुस्तीसाठी 43 कोटी निधीच्या उपलब्धतेचा प्रस्ताव सादर. जालना जिल्ह्यात डीएपी खताचा तुटवडा, रब्बी हंगामातील पिकं खताअभावी धोक्यात येण्याची शक्यता, कृषी विभागाच्या कारभारावर शेतकऱ्यांचा संताप. बीडच्या परळी तालुक्यातील नाफेडमार्फत सोयाबीन मूग खरेदीला सुरुवात, नाफेड केंद्रावर सोयाबीनला 4,892 रुपये भाव, केंद्रावर कोणतीही त्रुटी अटी न ठेवता खरेदी सुरू ठेवावी, शेतकऱ्यांची मागणी. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांकडून कापूस जळत निषेध, कापसाला 10,000 तर सोयाबीनला 6,000 रुपयांचा भाव द्या, शेतकऱ्यांची मागणी. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत बीओटी तत्वावर नवीन भाजी बाजार बांधकामाचा प्रस्ताव प्रलंबित, यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार, सभापतींची माहिती. जालना जिल्ह्यात नाफेडकडून जवळपास 27 कोटी रुपयांची सोयाबीन खरेदी, बाजारापेक्षा अधिक भाव मिळत असल्याने नाफेड केंद्राकडे शेतकऱ्यांचा कल. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील वारणापट्ट्यात वानरांचा धुमाकूळ, शेतातील भाजीपाला पिकं वानर सेनेकडून फसतं, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान. बीडच्या अंबाजोगाईत मोटरसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद, चोरट्याकडून 19 मोटरसायकल जप्त, या प्रकरणात पोलिसांनी 15 गुन्हे उघड केले.